नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की हा व्लॉग कशा रिलेटेड आहे. सो येस, आता सर्वांनाच माहिती आहे की पंढरपूरची वारी चालू आहे आणि उद्या प्रस्थान पण आहे. आळंदीमधून पालखी निघणार आहे. सो आता सगळीकडे ट्रेंडिंग हाच टॉपिक आहे की लहान बाळांचे आपण फोटोशूट करतो वारी थीममध्ये, तर तेच आम्ही आज करायला चाललो. सो आम्ही आलो आहोत आत्ता द किड्स स्टोरीजमध्ये. इथे लहान बाळांचे वगैरे सगळे शूट होतात. तुम्हाला ते इथे समोर दिसत असेल. ही एंट्री आहे आणि गर्दी पण आहे बऱ्यापैकी. सो हे मी ऑनलाईनच सर्च केलं होतं. हे आमच्यापासून अर्धा एक तासावर आहे. लोकेशन आहे, काय लोकेशन होतं यांचं विसरली मी. आपण एक मिनिट, हे गाडी पार्क करतायत. अरे या बाहेर खात बसलेत. हे असं सगळं आहे इथे. हे लोकेशन कोणतं आहे मी विसरली. मोशी. हां, मोशीमध्ये आलोय आम्ही आता. सो बघूयात कसं होते शूट. सो हे त्यांचं ऑफिस आहे. आता मी ऑफिसमध्ये बसलोय. अजून काहीतरी शूट्स चालू आहेत आतमध्ये 2. आता सारंगचा इथे मेकअप होणार आहे. तुम्हाला समजेलच लवकरच आता कशाचं शूट करणार आहोत आम्ही. सारंग इकडे बघ ना बाबू. थँक्यू. काय करणार आहे माझे बाबू आता? शूट करणार आहे. सो आता सारंगला रेडी करायचं आहे. त्यांच्या मेकअप रूमवरने ऑलरेडी कोणीतरी आहे. सो आता आम्ही इथे ऑफिसमध्येच बसून रेडी होणार आहोत. सो असं काहीच त्यांचं ऑफिस आहे. पुढे जे आहे ते मी तुम्हाला दाखवेलच. हो हो लावून दे. नाही तो नवीन आहे काय नाही. नाही काहीच टिक्का लावू तुला. सारंग तुला पाहिजे ए आपण टिक्का लावूया छान छान. इकडे बघ, इकडे इकडे. वाव बाबू ए बघ इकडे इकडे माझ्याकडे. देव बाप्पा ते त्याच्यामध्ये ते कव्हर करणार आहे ना, त्याला ते फिलअप करणार आहे ना. काय बाबू गंध लावायचे बाबूला. इथे 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 हलवला ग. काय रे बाबू, छान लागलं. ते नवीन आहे ना, मग आपल्याला नसतं त्याने ऐकून. हो वा वा गंध लावायचं. अजून माऊ आहे का? माऊ आहे, माऊ आहे. वा त्याचं गोड दिसतंय ग. माझ्याकडे बघ. ए माऊकडे बघ सारंग. पाहिजे तुला? नको, तोंडात नाही घालायचं. नको नको घेऊ. थंड लागतंय तुला? थंड लागतंय, गारगार लागतंय. हो एवढंच केलं तरी किती क्यूट दिसतंय. तो ड्रेस घातला अजून छान दिसत. देव बाप्पा कुठे? सारंग विठ्ठल विठ्ठल कर. इकडे तुमचा हात लागला, ते ओढलंय अजून. मम्मा कुठे? मम्मा सारंग. मम्मा ए सारंग इकडे बघ. काय काय केलंय? काय लावलेले बघ तू, कशा दिसतोय सारंग. देव बाप्पा लावलंय. देव बाप्पा नको, माझ्या हात पकड.
काय चल एशी कुठे एशी? थोडं लावू दे, थोडं झालं आता. पाहिजे तुला? पाहिजे? ओके. इकडे इकडे. अरे बापरे, डोकी घातली बापरे. इकडे बघ. अशी स्माइल कर हा, छान. हो, घ्यायचंय, सगळं घ्यायचंय तुला. त्याच्या हात सांभाळ. सगळं घ्यायचंय तुला. लॅपटॉप देऊ तुला? काम करतो तू? काय बांधलं तिला? काय बांधलं? पॅन्ट बांधली तुला? थांबा. कसं दिसतोय गोड. असंच मोठं राहू दे शेवटपर्यंत फक्त. मज्जा येते. कपडे घालायला किती चिडचिड होतं. चला चला इकडे 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 इकडे. डॅडा कुठे? डॅडा बाबा 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 कुठे? कुठे बाबा? बाबांना दाखव तू कसं दिसतोय. सोनू, हे सोनू. बाबा अच्छा माझे गंधू किती गोड दिसतोय. माऊली झालाय तो, आहे ना? किती गोड दिसतोय. माऊली झाला तू. छान आहे ना गोष्ट. काय मी घेऊ तुला? टिका टिका तुझ्या शर्टला पुसायला. त्याला मांड कुठे पण देऊ. सो कॉस्ट्युमवरून तुम्हाला कळालंच असेल का थीम कोणती आहे. तर खूप मज्जा येणार आहे आणि मस्त शूट होईल. आणि इकडचं ॲक्च्युली सगळं मला आवडलेलं आहे. त्यांची सर्विस पण आवडली आहे आत्तापर्यंत. आणि आता अजून मी आतमध्ये नाही गेली. आतमध्ये खूप सारे सेटअप्स आहेत त्यांचे, तर ते पुढे मी तुम्हाला दाखवेलच. मी त्यांना विचारलं पण आहे, ते शूट्स करून देत आहेत ते. सो मी पुढे जाऊन सगळं शूट करणार आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. सो एंट्रन्सला एवढी छान मूर्ती, खूप छान वाटतंय ना. असं त्यांचं एंट्रन्स आहे. महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. इथून सगळं आतमध्ये आपण आता एंटर करणार आहोत. असं काहीसं आहे आतमध्ये. वाव छान. वाव. सो हा सेटअप आहे. सोनू, हे सोनू काय करतो रे. हे बघ इथं किती सारे टॉईज आहेत तुला. आणि ते पण इतके छान छान टॉईज आहेत. देवप्पा पण आहे, बघितलं. पियानो छान आवड. सारंग, सारंग अय्या किती गोड दिसतोय.
माऊ आवडली आम्हाला. आम्हाला माऊ आवडली. अरे जायचंय. संपलाय विषय. माझ्याकडे माऊ आवडली आम्हाला. आपण इथे छान छान बसूया. शिंग पडले खाली. साईड वगैरे माऊली झालाय बाबा. माऊली झालाय ना. चला माऊलीला आता काय करायचं. माझ्या वाव 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 वाव. या पटकन वाव. तुझे त्याचे सिनेमे तुम्ही काढले. हा आम्ही का हो हो व्यवस्थित बसतो तो. येऊ का. सारंग खायले. हो डान्स करायचे सारंगला. पेटी वाजव वाजव. बाबा कशी पेटी वाजवतात सारंगचे. सारंगचे बाबा कसे वाजवतात पियानो. सारंगचे बाबा कसे वाजवतात पियानो. पिकअप करू पिकअप. सारंग सारंग हे सारंग. हे बघ सारंग. बाबा जरा तुम्ही व्हिडिओ. बाबा सारंग सारंग सारंग. आम्हाला आवडतं कॅमेरा. इकडे बाबू. अरे वा 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 वा. इकडे बघ. आय ला 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 ला. ए शारंग तबला वाजवायचा. हा वाजव वाजव. ए वाजवते वाजवते. ए शारंग वाजव. बाबू नठे भाऊ. हा वा वा. तिकडचा हात. आलाय ना. सो ही सगळी टीम आहे त्यांची. वाव. नाही फाडणार त्याला. नाही समजलं. वाव काय रे ज्ञानेश्वरी आहे. वा 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 वा. किती गोड दिसतोय तो. नजर काढायला लागणार गरज. बापरे. आमचे तर आजी बाबा एवढे खुश होणार आहेत. काय रे. सो इकडे अशी त्यांची एक रूम आहे जिथे त्यांनी सगळं सेटअप ठेवलेलं आहे पूर्ण. आणि इथे त्यांनी असं मेकअपसाठी वगैरे ठेवलेलं आहे. छान आहे. मला तर पर्सनली खूप आवडलं हे स्टुडिओ. इथे सगळं फ्लोर आहे असं काहीच आहे. वरती पण काहीतरी आहे वाटतं. आता वरती नाही जात मी. इथे सगळे ड्रेसिंग. हां ही ॲक्च्युली मेकअप रूम आहे त्यांची. ती नव्हती सॉरी. ही मेकअप रूम आहे त्यांची मस्त. इथे असे सगळे ड्रेस वगैरे जे आहेत ते सारंग आता खेळतो इथे. इथे म्युझिकची एक थीम आहे. इथे मोठ्यांचे पण साठी आहे पियानोचं थीम वगैरे. इथे मागे हे इथे ऑलरेडी एक शूट चालू आहे आता. आणि हे सगळं लहान मुलांसाठीच आहे. जेवढं सगळं तुम्हाला दिसतंय आता. हा आपला सेटअप होता. इथे आपण सगळं शूट केलं. हा एक आहे सेटअप. माझ्या मते हा आता ते आंब्याचं सीझनच्या वेळेसचा असावा. सो ओव्हरऑल खूप छान आहे इथे.
इथे बीचचं मी ऑलरेडी केलं आहे शूट, पण मी माझ्या फ्रेंडकडे गेलो होतो गौरवकडे. ॲक्च्युली गौरवला पण मी कॉल केला होता, पण त्याच्याकडे सेटअप अवेलेबल नव्हता आणि तो सेट करणार होता, तर वेळ किती जाणार होता माहीत नाही, तर मग मी इथे शूट केलं. काय रे? हो निघूयात. बरोबर 1 तासाचं सेशन होतं, 6 वाजले. ते प्रत्येकाला 1-1 तासाचं सेशन देतात आणि त्याच्याबरोबर होऊन जातं सगळं. चला निघूयात. काय केले सारंग आज आपण? हा, एवढं छान रिस्पॉन्स दिला तू आज. खूप मस्त शूट झालंय आम्हाला. त्यांनी फोटोज वगैरे आता दाखवले, आता ते एडिट वगैरे करून देणार आहे. मे बी आम्हाला ते उद्या रात्रीपर्यंत ट्राय करतो बोलले ते, कारण की त्यांच्याकडे खूप जास्त क्लायंट्स असतात. तर बाकीचा आधीचा जो डेटा आहे तो त्यांना एडिट करायचा असतो, पण आम्ही रिक्वेस्ट केली खूप की आम्हाला उद्यापर्यंतच द्या. तर मे बी ते उद्या रात्रीपर्यंत ते बोलले आम्ही ट्राय करतो, देतो करून. खूप छान शूट झाले. फोटोज तुम्हाला बघायला मिळतीलच लवकर आणि रील पण इंस्टाग्रामवर बघायला मिळेलच. इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. यूट्यूबच्या बायोमध्ये सगळी लिंक आहे माझी इंस्टाग्रामची पण. ओ आता मी कंटाळलो. तुला कसं वाटलं? बोला तर काहीतरी. मस्त, एकदम मस्त. सेटअप पण छान होता. सेटअप खूप छान होता त्यांचा. पर्सनली मला एवढा आवडला ना त्यांचा सेटअप. आणि ऍक्च्युली त्यांच्याकडे पूर्ण टीमच आहे, सो डिझायनर वगैरे पण आहेत. त्यांच्यासाठी पण त्यांनी वरती स्पेस केली आहे. सो मी मगाशी बोली वरती पण काहीतरी आहे, तिकडे डिझायनर्स बसतात एडिटिंगसाठी. तर टीम पण त्यांच्याकडे मॅन पॉवर जास्त आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पटापट झाल्या. मोजून आम्ही 30 ते 40 मिनिटांमध्ये सारंगचं फोटोशूट केले आणि एकदम बेस्ट झालेलं आहे. सो मस्त मज्जा आली एकदम ना सारंग. सो सारंगचे फोटो कसे आले आहेत मला नक्की कमेंट करून सांगा, आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा. असेच व्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा आणि मला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.